शहरामधील उघड्या मॅनहोल्सच्या गंभीर समस्येवरून उच्च न्यायालयानं पालिकेचा चांगलाच समाचार घेतलाय। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं संताप व्यक्त करत पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती होते हे सगळ्यांनाच माहिती आहे, मग दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावलं का उचलली जात नाहीत? महापालिका एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहते आणि मगच उपाययोजनांची धावपळ करते का? अशा अत्यंत तीव्र आणि कडक शब्दांमध्ये महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले गेले। पुढची बातमी आणि आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे। प्रशासन सतर्क झालंय, अलर्ट मोडवर आलाय। नदीकाठच्या भागामध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं आहे। भाविक आणि नागरिकांची पुराच्या पाण्यामधून सुटका केली गेली आहे। वारकऱ्यांनी आळंदीमध्ये जाऊ नये, थेट पुण्यात यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांना असं आवाहन केलंय। तर आळंदीमध्ये पुरात अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका केली गेली आहे। ज्ञानेश्वरी मंदिर, इंद्रायणी नगरी, ठाकूरबुवा मंडप आणि गोपाळपुरातून भाविकांची सुटका केली गेली आहे। बचाव पथकाकडून पूरग्रस्त भागातील प्राण्यांची सुद्धा सुटका केली गेल्याची माहिती आहे। आळंदीमध्ये नदीला पूर आलेला होता आणि याच अडकलेल्या भाविकांची अशा प्रकारे सुटका केली गेली आहे। दृश्य आपण पाहतोय। तर याच आळंदीमध्ये 250हून अधिक नागरिक अडकलेले होते पाण्यामध्ये। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य अजूनही सुरू आहे। सकाळी पुराची परिस्थिती होती। तर इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली गेल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। वारकऱ्यांनी देहू आणि आळंदीला जमू नये असं आवाहनही त्यांनी वारकऱ्यांना केलेलं आहे। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी थेट पुण्यात यावं असंही फडणवीसांनी आवाहन केलंय। पालखी आम्ही आळंदीहून पुण्यात आणू असंही फडणवीसांनी म्हटलंय। पर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही।